मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दाता. तुम्ही ऐकता माझं. मंडळी, राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता जोर आलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच विविध राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांचा प्रचार करून त्यांना निवडणुकीत घवघवीत यश कसं मिळवून देता येईल या प्रयत्नाला लागले आहेत. हे सर्व होत असताना दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आजपासून कामाला लागले आहेत आणि जवळपास 30 नोव्हेंबरपर्यंत ते राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये आपल्या सभा घेणार आहेत आणि रोज 3 सभा घेण्याचा त्यांचा आजचा मानस आहे. आणि त्यामुळे साहजिकच आगामी काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचा धडाका हा राज्यावर गाजणार आहे. जवळपास 40 ते 45 स्टार प्रचारक भारतीय जनता पक्षाचे आणि ते आणि सोबत हायफाय स्टार प्रचारक असणारे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या अनुषंगाने कामाला लागले आहेत. मंडळी, ज्या ज्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, ज्या ज्या मतदारसंघामध्ये त्यांची ताकद मोठी आहे, या संपूर्ण मतदारसंघामध्ये याशिवाय इतर मतदारसंघातसुद्धा आपली संपूर्ण ताकद वापरून त्या त्या ठिकाणच्या नगरपंचायती असतील, नगरपालिका असतील, पंचायत समित्या असतील, ह्या संपूर्णतः आपल्याच ताब्यात घ्यायच्या आहेत आणि या संपूर्ण पक्षामध्ये सर्वाधिक भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकला पाहिजे असा मानस मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे साहजिकच ते संपूर्णतः कामाला लागले आहेत आणि आपली संपूर्ण भाजपची टीम किंवा भारतीय जनता पक्षाशी संबंधित असणारे सर्वच घटक, सर्वच फ्रंटल ऑर्गनायझेशन ह्या या निमित्तानं खऱ्या अर्थानं कामाला लागल्या आहेत. राज्यात आपण कालपर्यंत असं वाटत होतं की महायुतीने अनेकांशी युत्या केलेल्या आहेत, परंतु त्या युतींना संपूर्णतः बगल देत एकला चलोरीची भूमिका भारतीय जनता पक्षानं राज्यामध्ये ठेवलेली दिसते. अनेक ठिकाणी, काही ठिकाणी मैत्रीपूर्व, तर काही ठिकाणी अक्षरशः त्या नगराध्यक्षाच्या पदाचे लिलावसुद्धा होताना आपण बघतोय, ऐकतोय. त्यामुळे अशा परिस्थितीत राज्यामध्ये संपूर्णतः यावर्षी गल्ली ते दिल्ली हे आपलं सरकार असलं पाहिजे यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस कामाला लागले आहेत. ग्रामीण भागातील होणाऱ्या ह्या निवडणुका खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यासाठी असतात आणि कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं आता ऊर्जा दिली पाहिजे. हे जे भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणामध्ये बसते ते ध्येय धोरण संपूर्णतः अनुकरण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या टीमने आता ठरवलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत राज्यातील विरोधी पक्ष यांची संपूर्णतः दानादान करण्याचा विडा हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने उचललेला आहे. महाराष्ट्र राज्यातील जवळपास संपूर्णतः सर्वच नगरपालिकामध्ये भारतीय जनता पक्ष या निमित्तानं मोठ्या संख्येनं पुढे येईल हे या निमित्तानं दिसून येते. विविध ठिकाणच्या आघाड्या आणि आपण जर पाहिलं तर त्यात भारतीय जनता पक्षाने ठिकठिकाणी आघाडी घेतलेली आहे. आजपासून खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये रंगत येणार आहे आणि या रंगत येणाऱ्या काळात निश्चितच देवेंद्र फडणवीस तर खुद्द सभा घेत आहेत. त्यामुळे स्थानिक नेतृत्व जे कोणी असेल, जे स्थानिक आमदार असतील, यांना तर आता हाळाची काळं केल्याशिवाय राहावं लागणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत राज्यामध्ये संपूर्णतः भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार अशा पद्धतीची व्यूहरचना भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. त्यामुळे आगामी काळात आपल्या सर्वांना ह्या जाहीर सभांचा रणधुमाळी आणि ह्या जाहीर सभांचा सपाटा आपल्या तुम्हाला अनुभवायचा आहे एवढं मला वाटते. मंडळी, राजकीय आणि सामाजिक समीकरणं जेव्हा घडतात तेव्हा भारतीय जनता पक्ष हा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याशी युती करणाऱ्यांशी प्रामाणिक राहतो. पण सहभागी असणारे पक्ष आणि त्यांनी जर आपलं एकला चलोरे जर भूमिका जर घेतली असेल तर भारतीय जनता पक्षाला खऱ्या अर्थानं आता कुणाशीही युती करण्याचं काम राज्यामध्ये नाही. जे काही मतदारसंघ आहेत ठिकठिकाणचे, त्या ठिकाणच्या आमदारांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये आपला चांगला दम तयार केला असून या निमित्तानं कार्यकर्त्याची चांगली मोठी फळी आणि भारतीय जनता पक्षाशी संबंधित असणारे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन ह्या सर्व कामाला लावल्या आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच संपूर्णतः भारतीय जनता पक्षाची सत्ता असेल असं आज रोजी म्हणायला हरकत नाही. मंडळी, मी माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. आज आणि आता इथं थांबू.
पुन्हा उद्या या अनुषंगाने बोलू. तोपर्यंत नमस्कार.